नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। आता पाहूयात बातम्या विस्तारानं। महत्त्वाची बातमी, बाबा सिद्दीकींच्या पाठोपाठ मुलगा झिशान सिद्दीकीही अजितदादा गटाच्या वाटेवर आहे का, अशा चर्चा आता सुरू झाल्या। अजितदादांच्या जनसन्मान यात्रेसाठी झिशान सिद्दीकींची बाईक रॅली निघणार आहे। अजित पवारांची जनसन्मान यात्रा आज मुंबईमध्ये निघतेय। जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं झिशान सिद्दीकींकडून बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलंय। झिशान सिद्दीकी अजित पवारांसोबत कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत, त्याच्यामुळे झिशान सिद्दीकी हे अजित पवार गटाच्या वाटेवर तर नाहीत ना, अशा चर्चा आता सुरू झालेल्या आहेत। काँग्रेसचे आमदार आहेत झिशान सिद्दीकी, मात्र गेल्या काही दिवसांपासून नाराज आहेत आणि त्या संदर्भातली नाराजगी सुद्धा त्यांनी सातत्यानं बोलून दाखवलेली आहे। मात्र आता त्यांचे वडील ज्यावेळेला फेब्रुवारी 2024 मध्ये बाबा सिद्दीकी हे अजित पवार गटामध्ये सहभागी झालेले होते, त्याच्यानंतर झिशान सिद्दीकी यांना प्रश्न विचारण्यात आलेला होता। मात्र आपण काँग्रेस सोबतच राहणार असं त्यांनी म्हटलेलं होतं। मात्र आता ज्या पद्धतीनं अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेमध्ये ते सहभागी होत आहेत, त्याच्यामुळे ते सुद्धा आता अजित पवार गटाच्या वाटेवर आहेत का, अशा चर्चा सुरू झाल्या। आणखीन एक महत्त्वाची बातमी, ती म्हणजे अजित पवारांची जनसन्मान यात्रा आज मलिकांच्या मतदारसंघात आहे। चेंबूरच्या देवनार आगाराजवळ जनसन्मान यात्रेचं आयोजन करण्यात आलं आणि नवाब मलिकांकडून कार्यक्रमाच्या तयारीचा आढावाही घेण्यात आलाय। नवाब मलिक देखील कार्यक्रमाला उपस्थित राहणार का, हे पाहणं महत्त्वाचं असेल। अक्षय मनकडी आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। अक्षय, सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे की नवाब मलिक जे आहेत ते या जनसन्मान यात्रेमध्ये सहभागी होणार का? नक्कीच रुशाली, आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेले अजित पवार यांची जनसन्मान यात्रा जी आहे ती मुंबईमध्ये येते आणि मुंबईमधल्या वांद्रे पूर्व, चेंबूर आणि अणुशक्तीनगर या 3 विधानसभेमधनं ही संपूर्ण जनसन्मान यात्रा जी आहे ती निघणार आहे। खरं तर वांद्रे पूर्वचे काँग्रेसचे आमदार असलेले झिशान सिद्दीकी यांचे वडील बाबा सिद्दीकी यांनी काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला होता, त्यामुळे झिशान सिद्दीकी यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश कधी होणार यावरती सातत्याने प्रश्नचिन्ह जे आहेत ती उपस्थित केले जातात। त्यामुळे आज अजित पवार वांद्रे पूर्व या मतदारसंघामध्ये जनसन्मान रॅली घेतात आणि या संपूर्ण जनसन्मान यात्रेला झिशान सिद्दीकी यांची विशेष उपस्थिती जी आहे ती पाहायला मिळणार आहे। त्यामुळे आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये झिशान सिद्दीकी यांचा पक्षप्रवेश होण्याची दाट शक्यता आहे आणि त्याचसोबतच अणुशक्तीनगर विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार असलेले नवाब मलिक यांच्यावरती महायुतीमध्ये असलेल्या भाजपने अनेक आरोप जे आहेत ते देशद्रोहाचे आरोप नवाब मलिक यांच्यावरती लावलेले होते। हिवाळी अधिवेशनामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना थेट पत्र सुद्धा लिहिलेलं होतं नवाब मलिक यांच्या महायुतीमध्ये असण्याच्या संदर्भात। आता थेट जनसन्मान यात्रा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष असलेले अजित पवारांची अणुशक्तीनगर या मतदारसंघामध्ये येते, त्यामुळे नवाब मलिक या संपूर्ण यात्रेमध्ये सहभागी होणार का आणि भाजपची यावरची पुढील भूमिका काय